महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दापोली आगार कर्मचारी वर्ग यांच्या माध्यमातून श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित भव्य दिव्य अशी या तालुकास्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धा आणि याच्या स्पर्धेचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील चालू होणारा शेवटचा सामना, सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय। एका बाजूला बलाढ्य असं श्रीसाई वडण तर दुसऱ्या बाजूला श्रीराम कर्दे संघ। मागचा सामना अप्रतिम राहिला, अगदी शेवटच्या चढाईमध्ये त्या ठिकाणी मात्र यश प्रदान केलं गेलं कर्दे संघाच्या माध्यमातून। दोन तुल्यबळ संघ या ठिकाणी मात्र एकमेकांसमोर आपला खेळ सादर करतील। महत्वपूर्ण सामना आहे, जो संघ विजयी होतो थेट फायनलची फेरी गाठेल। कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर अमर भारत टासुरे संघ ऑलरेडी फायनल साठी क्वालिफाय झालाय। या ठिकाणी या चालू सामन्यामध्ये जिंकणारा संघ फायनल साठी क्वालिफाय करेल, याची नोंद घ्या। आणि या फायनलचा सामना आपण उद्याच्या सायंकाळच्या सत्रामध्ये खेळणार आहोत, त्यामुळे क्रीडा रसिक उद्याच्या रात्रीमध्ये देखील तुमची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय असेल। उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये फायनलचा सामना ठीक 7 वाजता या ठिकाणी सुरू केला जाईल, याची नोंद घ्या। अमर भारत टासुरे संघ आपण या ठिकाणी वेळेत उपस्थित राहा। या ठिकाणी आपण पाहतोय सुपर रेड केली गेली, प्रथमेश या ठिकाणी सक्सेसफुल झालाय। श्रीसाई वडण संघासाठी सुंदर कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये, बोनस प्लस 2 गुण म्हणजे एकूण 3 गुणांची कमाई या ठिकाणी मात्र श्रीसाई वडण संघासाठी। सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली। प्रथमेशच्या माध्यमातून चांगल्या रीतीने यावेळेस मात्र खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय। सक्सेसफुल कामगिरी करत या ठिकाणी श्रीसाई वडण संघाचं गुडफुलक पुढे सरकवण्याचं काम केलं गेलंय, परंतु दुसऱ्या बाजूने साहिल माने बॅकलाईनच्या पाठी गेलाय। या ठिकाणी तिसरी चढाई, थर्ड रेड, तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी आपण पाहतोय तन्मय या खेळाडूला या ठिकाणी पाचारण केलं गेलंय, आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय। या ठिकाणी आपण पाहतोय सक्सेसफुल होतोय डिफेन्स श्रीसाई वडण संघाचा अक्षय सरसावलाय, गुणाशी कमाई करतोय। श्रीसाई वडण संघ या ठिकाणी मात्र चांगल्या लयमध्ये खेळताना पाहायला मिळतोय। चांगल्या रीतीने यावेळेस मात्र खेळ करण्याचा प्रयत्न श्रीसाई वडण संघ करताना पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला श्रीराम कर्दे संघ पलटवार करण्यात सातत्याने यश मिळेल श्रीराम कर्दे संघाला। कारण मागचा सामना देखील आपण पाहिला, अगदी पहिल्या सत्रामध्ये थोडासा पिछाडीवरती होता, दुसऱ्या सत्रामध्ये अगदी शेवटच्या चढाईमध्ये त्या ठिकाणी सामना आपल्या बाजूने खेचत आणलाय। या ठिकाणी मात्र तिसरी चढाई, थर्ड रेड पाहायला मिळते आणि या तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेला खेळाडू प्रथमेश। एक सुपर रेड या मॅच मध्ये पाहायला मिळाली प्रथमेशच्या माध्यमातून, असा खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय, आक्रमण करेल। या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चढाईपट्टू बाद घोषित करण्यात येतोय। डिफेन्स सक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये कर्दे संघाचा, गुणाशी कमाई कर्दे संघाच्या खात्यामध्ये आणि साहिल माने मैदानाच्या आतमध्ये एंटर। या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चांगली कामगिरी पाहायला मिळाली, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल। तो मात्र साहिल माने या ठिकाणी एका गुणाशी कमाई करतोय। चांगली कामगिरी सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळाली, साहिल मानेच्या माध्यमातून आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावतोय। ज्या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी होता तेव्हा मात्र सातत्याने श्रीसाई वडण संघ गुणाशी कमाई करताना पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र साहिल माने मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय। झाल्या लगेचच चढाई मार्फत पाचारण केले गेले आणि गुणाची कमाई देखील करताना पाहायला मिळाला। या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल माने आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय। 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय।
साहिल माने स्वतःच्या उजव्या पाठोपाठी या ठिकाणी मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो, अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी मात्र थोडासा शांत सैमी खेळ रिकाम्या हाताने माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रशांत या ठिकाणी पाहायला मी श्री साई वडा संघाचा महत्वपूर्ण खेळाडू दाखल झाला. या ठिकाणी महत्वपूर्ण खेळ सादर करण्यासाठी श्री साई वडा संघाच्या माध्यमातून कर्ते संघाच्या कोर्टमध्ये 6 खेळाडूंचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी थोडासा शांत सैमी खेळ करत माघारी परतलाय. या ठिकाणी मात्र थोडासा शांत सेमी खेळ पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये श्रीराम कर्ते संघाचा खेळाडू पुरेपूर वापर करतोय. 30 सेकंदाचा नंतर मात्र माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी दुसरी चढाई थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस प्रशांत ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र सक्सेसफुल झालाय. ऋतुराज मुकनाथ यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स मार्क वरती सक्सेसफुल होतोय, गुणाशी कमाई करतोय कर्ते संघासाठी. आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड, तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा पाचरेड केलं गेलंय. जर्सी क्रमांक 11 साहिल माने दापोलीचा वंडर बॉय आक्रमण करताना पाहायला मिळतोय. स्वतःच्या उजव्या बाजूवरती देण्याचा प्रयत्न आहे, परंतु योग्य वेळी यावेळेस मात्र डिफेन्सला इथे मात्र सुंदररित्या कामगिरी केली आहे. या ठिकाणी मात्र सुरेख कामगिरी साहिल माने या खेळाडूला सक्सेसफुली टॅकल केले गेले. तो देखील बॅकलाईनच्या पाठी गेलाय. श्री साई वडा संघ भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. पहिले दोन्ही सामने जर आपण पाहिले तर श्री साई वडा संघानं एकतर्फी जिंकलेत. या ठिकाणी या सेमीफायनलच्या लढतीमध्ये देखील चांगला खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा तन्मय जर्सी क्रमांक 10 आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स. यावेळेस मात्र एक शांत संयमी खेळ 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करत माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून श्री साई वडा संघाचा अमित आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स 2-2च्या 3 साख्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. स्वतःच्या उजव्या बाजूवरती तो टच करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी तन्मय थोडासा शांत सैमी खेळ माघारी परतलाय, व्हॅलिड रेड केली आहे. त्यानंतर मात्र या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी प्रथमेश या खेळाडूला पुन्हा एकदा 5 रेड केलं गेलंय. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स असेल, बोनस लाईन ऑन असेल. चढाईपटूसाठी गुणाची कमाई करावी लागेल, बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चढाईपट्टू बाद घोषित केला गेलाय. या ठिकाणी तिसरी चढाई असेल थर्ड रेड. पुन्हा एकदा 5 रेड केले गेले. साहिल माने या खेळाडूला आपण पाहतोय चढाई मार्क वरती 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. स्वतःच्या उजव्या बाजूवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 खेळाडूंचा डिफेन्स आणि या ठिकाणी मात्र कोपरा रक्षक या ठिकाणी मात्र चुका करतोय. खराब कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथे मात्र गुणाशी कमाई करत साहिल माने पुन्हा एकदा आपल्या कोर्टमध्ये दाखल झालाय सक्सेसफुली. स्कोर कार्ड कडे जाऊया. या ठिकाणी स्कोर कार्ड 7 गुणांवरती या ठिकाणी कर्तेचा संघ खेळतोय, तर 5 गुणांवरती या ठिकाणी श्री साई वडा हा संघ पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा साहिल माने 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होती मैदानाच्या आतमध्ये. साहिल माने पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय.
या ठिकाणी मात्र डाईव्ह केली गेली आहे, परंतु मल्टी पॉइंट रेड या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते. सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी पुन्हा एकदा एकाएकी उरलेला खेळाडू राकेश जर्सी क्रमांक 5 पाहायला मिळतोय. श्री साई वण संघ या ठिकाणी मात्र ऑल आउटच्या उंबरठ्यावरती असेल. टच पॉइंट घ्यावा लागेल, अन्यथा श्री साई वण संघ या ठिकाणी मात्र ऑल आउट होताना देखील पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी मात्र राकेश 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करत आक्रमण केला गेला, परंतु या ठिकाणी सक्सेसफुल टॅकल या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुणाची कमाई होतीये. बोनस गुण या ठिकाणी मात्र जोडला गेला श्री साई वण संघाच्या खात्यामध्ये, परंतु 1+2 3 पॉइंट श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये जोडले जातील. स्कोर कार्ड कडे जाऊया. या ठिकाणी स्कोर कार्ड 12 गुणांवरती जाऊन पोहोचला श्रीराम करते संघाचा, तर 6 गुणांवरती या ठिकाणी स्कोर कार्ड श्री साई वण संघाचा पाहायला मिळतोय. या ठिकाणी साहिल माने सातत्याने आक्रमण करताना पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये थोडासा शांत खेळला, परंतु अगदी शेवटच्या चढाईपर्यंत गेलेला सामना पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये अगदी सुरुवातीच्या काही मिनिटांपासूनच आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. बघ तू बघ तिथे आता परत मागेल बघ आला का नाही माग बघ बघ सातत्याने सक्सेसफुल होताना पाहायला मिळालं. सूरज सावंत या ठिकाणी मात्र बॅकलाईनच्या पाठी पाठवलं गेलंय. चांगली कामगिरी पाहायला मिळते श्री साई वण संघाच्या चढाईपटूच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 साहिल माने पाहायला मिळतोय. आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. समोर फुल पॅक डिफेन्स 7 खेळाडूंचा आणि या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पंचांनी आपली फेटाळली. बोनस गुणाची कमाई होत नाहीये. रिकाम्या हाताने माघारी परतला एम्प्टी रेड श्रीराम करते संघाच्या माध्यमातून. प्रथमेश स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी रिकाम्या हाताने माघारी परतलाय. पुन्हा एकदा एक एम्प्टी रेड. दोन्ही संघाच्या माध्यमातून सातत्याने एम्प्टी रेड पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा साहिल माने वेगावरती मारण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. 1 गुणाची कमाई होतीये श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये. गुणफलक 1 गुणाने पुढे सरकलंय. सामना थोडासा या ठिकाणी मात्र श्री साई वण संघापासून दूर जातोय की काय, परंतु इथे मात्र पलटवार करावा लागेल. प्रशांत इन्फॉर्म यावं लागेल. गुणाची कमाई केली जाते. बोनस गुण प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 साहिल माने दापोलीचा वंडर बॉय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. डाईव्ह केली गेली आहे, परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल झालाय डिफेन्स या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. श्री साई वण संघाचा साहिल माने खेळाडूला रोखलं गेलंय. बोल इथं मी बघतो तिला कॉर्नरला ठेव ठेव तसं जागेवर आहे. या ठिकाणी राकेश चढाई मार्गवरती पाहायला मिळत आहे. फोन कट आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. साहिल माने बॅकलाईनच्या पाठी आहे. डाईव्ह करण्याचा प्रयत्न ऋतुराजच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी मात्र बचावलाय. या ठिकाणी तन्मय जर्सी क्रमांक 10 बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रथमेश या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 4 आतापर्यंत अप्रतिम दर्जाचा खेळ सादर केला गेला. या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने सक्सेसफुल देखील झालाय.
या ठिकाणी पुन्हा एकदा बोनस गुणाची कमाई होत नाहीये. तन्मय या ठिकाणी पाहायला मिळतोय थोडासा शांत सेमी खेळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तदनंतर मात्र माघारी परतला पुन्हा एकदा प्रशांत. तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चढाई मार्गवरती पाचारण केलं गेलंय. आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी मात्र जितू माने सरसावलाय समोर नेऊन ब्लॉक करतोय. मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल डिफेन्स सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय सामना मध्यंतरात. या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होते आणि दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होत असताना या ठिकाणी मात्र महत्वपूर्ण आघाडी या ठिकाणी श्रीराम कर्जे संघाकडे पाहायला मिळते. राकेश गोड या ठिकाणी चढाई मार्फत पाचारण केलं गेलंय. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती या ठिकाणी खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतायत. चान्स भरपूर आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल माने आपला खेळ सादर करतोय. शांत सेमी खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी एक महत्वपूर्ण सामना श्री साई वडंतर त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम कर्जे प्रथमेश या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. या ठिकाणी रिकाम्या हाताने माघारी परतलाय. व्हॅलिड रेड प्रत्युत्तर पुन्हा एकदा तन्मय श्रीराम कर्जे संघाचा खेळाडू. या ठिकाणी 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. शांत सेमी केली ही चढाई. या ठिकाणी मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करत चढाईपटू माघारी परतला आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड. या तिसऱ्या चढाईसाठी अमित या खेळाडूला या ठिकाणी पाचारण केलं गेलंय. समोर 7 खेळाडूचा फुल बॅक डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवतोय. या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होतोय अमित. गुणाची कमाई होते वडद संघाच्या खात्यामध्ये आणि बॅक टू बॅक थर्ड रेड कर्जे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी साहिल माने पाहायला मिळतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा आपला खेळ सजवतोय. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुली टॅकल केलं गेलंय. बोनस गुणाची कमाई होतीये कर्जे संघाच्या खात्यामध्ये, परंतु एका गुणाची कमाई सक्सेसफुल टॅकलच्या जोरावरती वडद संघासाठी देखील उतारा पाहायला मिळाली. तदनंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 प्रशांत सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी. या ठिकाणी व्हॅलिड रेड करून माघारी परतला. एम्प्टी रेड. या दुसऱ्या सत्रामध्ये सातत्याने दोन्ही संघ थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आक्रमण करण्याची सध्या परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र श्रीसाई वडद संघाकडे. कारण खूप या ठिकाणी मात्र महत्वपूर्ण आघाडी ही श्रीराम कर्जे संघाकडे आहे आणि ती आघाडी लक्षात घेता या ठिकाणी थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न कर्जे संघ करेल. दुसऱ्या बाजूला वडद संघाच्या बाजूला आक्रमण करावं लागेल सध्या स्थितीमध्ये. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी गणेश आगरे या खेळाडूला इथे मात्र चढाई मार्फत पाचारण केले गेलंय. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय साहिल आणि त्याच्या समवेत सूरज या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड.
इब्दी रेड सातत्याने पाहायला मिळत आहेत चढाईपट्टूच्या माध्यमातून. या ठिकाणी तिसरी चढाई असेल, थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी प्रशांत श्री साई वडा संघाचा महत्वपूर्ण खेळाडू पाहायला मिळतोय. समोर 5 खेळाडूचा डिफेन्स, टच पॉइंट घेणं अनिवार्य असेल चढाईपट्टूसाठी. तन्मयवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सुरेख चढाई या ठिकाणी सजवली गेली आहे. अगदी खोलवर जाऊन गडी टिपण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल देखील झालाय. गुणाची कमाई श्री साई वडा संघाच्या खात्यामध्ये. तदनंतर मात्र तिसरी चढाई, थर्ड रेड. वजन वाचतोय मैदानाच्या आतमध्ये. श्रीराम करते संघासाठी श्री साई वडा संघाच्या कोर्टमध्ये दाखल. यावेळेस मात्र सक्सेसफुल होतोय. बोनस गुणाशी कमाई करते संघाच्या खात्यामध्ये परतोय. एक सक्सेसफुल टॅकल गुणाशी कमाई करून देतोय श्री साई वडा संघाला. स्कोर कार्ड कडे जाऊया. 13 गुणांवरती श्री साई वडा तर 17 गुणांवरती श्रीराम करदे हा संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रथम जर्सी क्रमांक 4 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला केस जितू माने मैदानाच्या आतमध्ये गाई गडबड करतोय आणि एक मल्टी पॉइंट रेड प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 गुणाची कमाई करत या ठिकाणी आपल्या कोर्टमध्ये सुरक्षितरित्या ट्रॅव्हल झालाय आणि श्रीराम करते संघ या ठिकाणी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती जर्सी क्रमांक 14 ऋतुराज मुकरात जो की प्रामुख्याने डिफेंडर आहे श्रीराम करते संघाचा चढाई मार्गवरती पाहायला मिळतोय. एकाएकी उरलेला खेळाडू या ठिकाणी लोन वाचवू शकेल का बघण्यासारखं असेल. परंतु सुरुवात झाली. या ठिकाणी ऑल आउट झालेला श्रीराम करदे संघ पुन्हा एकदा ऑल इन होतोय. स्कोर कार्ड कडे जाऊया. स्कोर कार्ड चला या ठिकाणी स्कोर कार्ड पाहूया. दोन्ही संघ समान गुणांवरती खेळत आहेत. 19 गुणांवरती श्री साई वडा तर 19 गुणांवरती श्रीराम करदे संघ. या ठिकाणी मात्र सक्सेसफुल डिफेन्स होतोय. बोनस गुणाची कमाई होईल करदे संघासाठी. परंतु एका गुणाची कमाई या ठिकाणी मात्र डिफेन्स मार्क वरती श्री साई वडा संघासाठी. दोन्ही संघाचे गुणफलक पुन्हा एकदा पुढे सरकलाय. दोन्ही संघ समान गुणांवरती पाहायला मिळत आहेत. 20 गुणांवरती श्रीराम करदे तर 20 गुणांवरती श्री साई वडा हा संघ देखील पाहायला मिळतोय. या ठिकाणी तन्मय पुन्हा एकदा सज्ज झालाय. या ठिकाणी थोडासा शांत संयमी खेळ अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत जाणारा हा सामना पाहायला मिळतोय. या ठिकाणी तिसरी चढाई असेल, थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 1 प्रशांत स्वतःच्या उजव्या कॉर्नरमध्ये या ठिकाणी मात्र आपला डाव पकडतोय. या ठिकाणी ऋतुराज सक्सेसफुल झालाय. तोड उत्तर दिलं गेलंय. सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती गुणाची कमाई श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये. चांगला खेळ या ठिकाणी मात्र डिफेन्स मार्कवरती ऋतुराज देखील सादर करतोय श्रीराम करदे संघासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला आज मात्र प्रथमेश काटकर या खेळाडूचा डाव आज मात्र अप्रतिम राहिलाय श्री साई वडा संघासाठी. सातत्याने मल्टी पॉइंट रेड आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय खराब कामगिरी. मल्टी पॉइंट रेड या ठिकाणी श्रीराम करदे संघाचा खेळाडू साहिल मानेच्या नावावरती. प्रथमेश बॅकलाईनच्या पाठी आणि त्याच्या समवेत अक्षय देखील पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण खेळाडू बॅकलाईनच्या पाठी आहे श्री साई वडा संघाचे. आणि त्याच दरम्यान राकेश या ठिकाणी मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा रोखले गेले. चढाईपट्टू बाद होतोय. बोनस गुणाची कमाई श्री साई वडा संघाच्या खात्यामध्ये, एका गुणाची कमाई करदे संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळते.
प्रत्युत्तरून पुन्हा एकदा साहिल माने जर्सी क्रमांक 11 तीन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होतीये या ठिकाणी मात्र गणेश या ठिकाणी अनसक्सेसफुल ठरले. गुणाशी कमाई होतीये श्रीराम कर्दे संघासाठी. साहिल मानेचा खेळ आज मात्र अप्रतिम राहिलाय. या ठिकाणी अमित आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. या ठिकाणी मात्र थोडासा आक्रमक खेळ पाहायला मिळाला, परंतु रिकाम्या हाताने माघारी परतलाय. दोन खेळाडूंचा डिफेन्स आणि दोन सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असतील. गुणफलकाकडे जाऊया. 25 गुणांवरती श्रीराम कर्दे तर 21 गुणांवरती श्रीसाई वडद आणि त्यानंतर मात्र अजून एका गुणाची कमाई श्रीराम कर्दे संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी एकाएकी उडलेला खेळाडू श्रीसाई वडद संघाचा पाहायला मिळतोय. चढाई मार्गमध्ये पाचाराने केलं गेलंय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आक्रमक खेळ पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये. ऑल आउट झाला तो मात्र श्रीसाई वडद संघ पुन्हा एकदा ऑल इन होईल. या ठिकाणी आपण पाहतोय सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असतील. या ठिकाणी सामना मात्र आपण पाहतोय तर सध्या स्थितीमध्ये श्रीराम कर्दे संघाच्या बाजूला, परंतु एक पलटवार, एक सुपर रन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा श्रीसाई वडद संघाला मॅच मध्ये पुनरागमन करून देईल. कालच्या रात्रीचा सेमीफायनलचा सामना देखील अशाच रीतीने पाहिला. श्री सीमावर्त सासुरे संघ आघाडीवरती होता, पण त्या ठिकाणी मात्र एक खूप मोठा पलटवार अमर भारत कासुरे संघाने केला आणि तो सामना बरोबरीत जाताना पाहायला मिळाला. या ठिकाणी बोनस गुणाची कमाई होते. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असतील, परंतु क्रीडा रसिको फायनलचा सामना हा उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये खेळवला जाईल. सायंकाळी ठीक 7 वाजता उद्या सायंकाळी ठीक या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश जर्सी क्रमांक 4 खेळ सादर करतोय. फुल पॅक डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय तर अपील फेटाळली गेली बोनस गुणाची. त्यानंतर मात्र तिसरी चढाई, थर्ड रेड, तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी मात्र आक्रमण करण्यासाठी साहिल माने पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर फुल पॅक डिफेन्स 7 खेळाडूंचा पाहायला मिळतोय श्रीसाई वडद संघाचा. या ठिकाणी गुणाची कमाई करणं अनिवार्य असेल, परंतु या ठिकाणी मात्र सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई होतीये. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूया. 22 गुणांवरती श्रीसाई वडद, 29 गुणांवरती या ठिकाणी श्रीराम कर्दे. 23 गुणांवरती श्रीसाई वडद तर 29 गुणांवरती श्रीराम कर्दे. आपण म्हणतोय श्रीराम कर्दे संघ खूप वेगाने या ठिकाणी मात्र फायनलच्या फेरीसाठी या ठिकाणी मात्र स्वार होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी साहिल माने
शांत सेमी खेळ करतोय, कारण गुणाची आघाडी सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय श्रीराम कर्दे संघाकडे आहे. सामना संपायला शेवटचं मिनिट असेल. या ठिकाणी मल्टी पॉइंट मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळतोय. 5 गुणांची ही बहुमूल्य चढाई या ठिकाणी मात्र सजवली गेली आहे. साहिल मानेच्या माध्यमातून 5 गुणाची कमाई करतोय आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर फायनलच्या दिशेने या ठिकाणी श्रीराम कर्दे संघ संभवतः या ठिकाणी मात्र क्वालिफाय करताना पाहायला मिळेल. सुरेख अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या अप्रतिम खेळाच्या जोरावरती या ठिकाणी आपण पाहतोय श्रीराम कर्दे संघ या संपूर्ण फेरीच्या संपूर्ण स्पर्धेच्या फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ आपल्याला नक्कीच या ठिकाणी भेटेल, कारण सध्या स्थितीमध्ये औपचारिकता पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आपण पाहतोय चालू सामना